छान छान मस्त असंच पाहिजे. रजा घेतली नाही तर ते तिकडे बघायचंच नाही आता शाळेकडे. ठीक आहे, चला बघा आता. लॉ ऑफ प्रॉक्सिमॅलिटी बघत असताना इथं पहिल्या 3 गोलमध्ये काहीतरी संबंध दिसून आला. तसंच कोणाला इथं कोणाला दिसून आला नाही, कोणाला दिसून आला. आता जो जो संबंध आहे तो संबंध शोधणं म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसून आलं बाबा, की सान्निध्य दिसून आला, समीपता दिसून आली. आता या चौकोनामध्ये तुम्हाला काही दिसून आली नाही म्हणले, काही जण म्हणले की सर याच्यामध्ये काही संबंध नाही असं वाटायला लागले. बघा कुणाला आली अजून? सर ते चौकोन आहे ते स्लॅन्टिंग लाईन मध्ये काय दिसायला लागलं. समानता दिसून आली की नाही बघा. ह्यांच्यामध्ये असणारी समानता दिसून आली का नाही बघा. आता ह्याच्यामध्ये जे अंतर आहे या अंतरामध्ये समीपता दिसून आली का नाही? एकमेकांच्या समान अंतरावर आहेत सर, करेक्ट. हा, एकमेकांच्या समान म्हणजे ते अंतरावर. 2 आहेत, 2च्या जोड्या झाल्या त्या समान अंतरावरती पडल्या आणि ती समानता तुम्हाला दिसून आली. 2-2 ची जोडी, 2-2 ची जोडी. आलं का लक्षात? आणि मग त्याची जी जोडी निर्माण होते त्याच्यातून जी समानता दिसून येते. आपल्याला या आकृतीमध्ये समानता दाखवून आणली त्यांनी. आपल्या विषयामध्ये पण काही शिकताना, समजून घेताना आपण संबंध लावतो. बघा, तुमची जीवलग मैत्रीण किंवा तुमचं आता कसं बघा, घरचंच उदाहरण घेऊयात आपण. आपल्या सासूचं तुमचं सुनेचं म्हणजे भांडण झालेलं आहे आणि मग अशामध्ये बाहेरचं कोणीतरी येतं, शेजारची काकू वगैरे, आणि त्याच्याशी आपली सासू बोलत बसते. आपली आपली समीपता काय लक्षात येते बघा आता. आता ही तुम्ही विचार काय करता हो? काय विचार कराल? खरं सांगायचं, मी कुणाला सांगत नाही. तुम्ही काय विचार कराल? काय विचार कराल? अरे बोला. ही सासू आत्ता झालेल्या भांडणाबद्दलच आपल्याबद्दलच काहीतरी चारित्र्याला सांगत आहे. तसं विचार कराल की नाही कराल? कराल की नाही कराल? हो सर. हां, म्हणजे आपण काय केलं, सान्निध्य, समीपता पाहिली, की आत्ता जी घडलेली घटना असते त्या संबंधामध्ये ते लगेच तुम्ही त्याला ती जोडली. म्हणून भ्रम वगैरे आपल्या ह्याच्यामधूनच होत असतं. हे असं एक्झाम्पल आपण पाहू शकतो. तसंच आपण आपल्या आयुष्यामध्ये पण जोडू शकतो. त्याच्यानंतरचा नियम आहे तो म्हणजे सातत्याचा जो कंटिन्यूटी येते निर्माण होते, ती म्हणजे बघा खालची शेवटची आकृती आहे. कंटिन्यूटी काय झाली? ॲक्चुअल जी आकृती आहे ना, ती हीच आहे, फक्त एवढीच आहे. आणि राहिलेली जी आहे ना, ही नंतरनं जोडलेली आहे. आता बघा, टिपके-टिपके जोडा म्हणून एक असते बघा. टिपके-टिपके जोडून आकृत्या तयार करणं, ती कंटिन्यूटीचच आहे ती. बरोबर की नाही? त्याच्यानंतरनं आपण उदबत्ती घ्यायची एक, बरोबर? अगरबत्ती ज्याला आपण म्हणतो, त्याला पेटवायचं आणि पेटवल्यानंतरनं दुरून पाहिलं तर एकच टिंब दिसतो की नाही, डॉट लाल दिसतो की नाही? दिसतो की नाही? अरे होय तर नाही तर म्हणा. हो 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 दिसत. हां. आणि दिसतो. मग त्या आता अगरबत्तीला गोल फिरवा फास्टली. काय दिसेल हो? काय दिसेल? फास्टली फिरवा. गोल एक वर्तुळ. करेक्ट. गोल गोल झाला सर. करेक्ट. गोलसारखं दिसून येतं. सेम कंडिशन ह्या कंटिन्युएशनचं असतं. सातत्य जे आहे ना ते आपल्याला दाखवायचं. टिंब-टिंब जोडून टिंब-टिंब, टिंब-टिंब जोडल्यानंतर ना त्या टिंबाला एक रेष जोडली की आपण निर्माण होतो. तो कंटिन्युअसपणा. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करत असतो? शिकत असतो. हे आलं सातत्याचा. परत आहे संवृत्तीचा नियम, आहे की नाही? संवृत्तीचा नियम म्हणजे क्लोजरचा. आता हा क्लोजर आहे. क्लोज आहे बघा. काय कोणाच्या क्लोज आहे आणि काय दिसतं? आणि क्लोज आल्यामुळं काय दिसायला लागलं तुम्हाला? आता याच्यामध्ये क्लोज काय आहे ते सांगा आणि क्लोज आल्यामुळं तुम्हाला काय दिसत आहे हे सांगा. ही आकृती आहे बघा. त्रिकोण. बरं, ओके. काय काय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून काय डायग्राम तयार झाला? तुम्हाला काय वाटू लागलं? स्टार. 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 ही आकृती. बरं, स्टार अजून? एक दोन त्रिकोण आणि स्टार झाले सर. आहे आणि इकडून एक मागून एक त्रिकोण आहे, सरळ आणि उलट बरं, अपोजिट. बरं. आता तुम्ही काय करा माहितीये का? ही जी आकृती की नाही, या आकृतीला एक डोळा बंद करून असं पहा त्याला. काय चित्र दिसायला लागलं का त्या ह्याच्यामध्ये? बारीक करून पहा. काय भास होतो का, काय कशाचं काय असल्यासारखं? काय भास होतंय का? कुत्र्याचा चेहरा दिसल्यासारखं वाटतं. बरोबर. ते भास झाला नाही. ते आहे
त्या वस्तू क्लोजर असल्यामुळं, जवळ असल्यामुळं. म्हणजे तुम्हाला काय दिसून आलं बरं? हा जो आहे ना तो डोळा दिसला तुम्हाला, हाही डोळा असल्यासारखा दिसला. आता हे त्याचं तोंड आहे आणि ही नाक असल्यासारखं दिसतंय का पहा आता, आहे की नाही? हे आहे पांडाचं चित्र, पांडा प्राणी म्हणजे त्याचं चित्र असल्यासारखं दिसतं, आहे का? आता ह्याला अजून मी क्लोज केला आहे. दिसतो का ते चित्र? कुणाला मांजराचं तोंड दिसेल, कुणाला कुत्र्याचं तोंड दिसेल, का काय दिसेल? हे नाक असल्यासारखं वाटतंय का पहा. आता हे डोळे असल्यासारखे वाटतात का पहा. आणि हे तुमची खालची बाजू दिसतो का काहीतरी? दिकणार आहे का मी? हो सर. हा हा आहे क्लोजर. म्हणजे याच्यातून आपण असं भ्रम तयार करू शकतो, अशा गोष्टी तयार करतो. मग त्याला गेस्टॉल्ट असं म्हणतात. त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे परिचितता, त्याला आपण फॅमिलिटी म्हणतो, की एक ग्रुप, एक बंच, एक एक ग्रुपने तो तयार होणारा असतो. आणि मग आहे तुमचा दृष्टिकोन, सेट ऑफ ऍटिट्यूड. आपण दृष्टिकोन, सेट ऑफ ऍटिट्यूड किंवा अप्रोच पण त्याला आपण म्हणू शकतो. आता तिथं परत एक मी हे दाखवलेलं आहे. ओके, हे पुन्हा एकदा कृत्या पाहून घ्या, तुमच्यामध्ये लक्षात येईल. आता प्रत्येकाचं नजर अलग अलग असते, प्रत्येकाला वाटतं वेगवेगळं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी निर्माण होत असतात. प्रत्येक जण एखाद्या गोष्टीकडे बघताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, हो या नाही? वेगवेगळ्या अँगलने बघतो का नाही? बघतो की नाही? हो 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 सर. बघतो. सर आपण सर. आकाशामध्ये पाहतो, जेव्हा आभाळ आलेला असते तेव्हा आपण त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला वेगवेगळे चित्र दिसतात. प्रत्येकाची विचार करण्याची प्रवृत्ती पण वेगवेगळी असते. कधी Correct. कोणाला सूर्य दिसते तर कोणाला महादेवच दिसते, कोणाला काय दिसते. हो हो, एकदम बरोबर. त्यावेळेस तो काय असतो आपला, त्यावेळेस तो आपण काय वापरतो, गेस्टाल्ट वापरतो. आणि आपण त्याच्यामध्ये काहीतरी एक प्रतिमा पाहतो. ती पाहत असताना मात्र दृष्टिकोन वेगवेगळा असतो सगळ्यांचा. हा ग्लास आहे असं कल्पित करा, हा ग्लास आहे. तुम्हाला ग्लास वाटत नसाल तरी बघा तो ग्लास आहे. हा, आता हा ग्लास आहे आणि आता ह्याचं वर्णन करून सांगा काय आहे हा? तो अर्धवट भरलेला आहे हा आणि बरोबर. अर्ध रिकामा. हा बरं. म्हणजे एकाला तो काय दिसला? अर्धा भरलेला दिसला. एकाला काय दिसला? तो अर्धा भरलेला दिसला. आता दुसऱ्याला कोणाला काय वाटतं? अर्धा भरलेला आहे. अर्धा काय आहे? भरलेला आहे. आणि दुसरं कोण काय सांगू शकेल? दुसऱ्याला काय वाटतं? अर्धा रिकामा आहे. करेक्ट, अर्धा रिकामा आहे. आता तो त्याच्या दृष्टिकोनावर आहे. त्यानं पहिलं काय बघायचंय? भरलेलं बघायचंय का रिकामा बघायचंय? कधीही आपण एखाद्यामध्ये बघताना पहिलं उणिवा काढतो, चुका काढतो, की चांगलं पण बघतो? ही अशीच आहे, चुका तशीच आहे. हा, खरं सांगायचं तहान तर. लागली तर अर्ध भरलेला दिसेल, तहान जर लागलेली नसेल तर रिकामा. ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे, ते तुमच्या अप्रोचवर अवलंबून आहे, तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघताय हे अवलंबून आहे. जर तुम्हाला तुमची मैत्रीण आवडत असेल तर तुम्हाला त्याच्यातले चांगलेच गुण दिसणार आहे. जर मैत्रीण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्हाला त्याच्यातले वाईटच गुण दिसणार आहेत. बरोबर आहे का? म्हणून एखाद्या समस्येकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हा सगळ्यात महत्वाचा असतो. आता धोत्रे मॅडमच्या संबंधामध्ये जी घडलेली घटना होती, त्या घटनेचं जे वर्णन केलं त्यांनी, की मी लहान असताना शाळेमध्ये अडकलं. आता त्यावेळेस त्यांनी त्या ह्याच्याकडे त्या दृष्टिकोनानं पाहिलं, की आपल्याला ही समस्या सोडवता येऊ शकते. म्हणून त्यांना उत्तर निघालं. जर त्या ठिकाणी दुसरा कोण तर असला असता, नुसतं रडून बेजार झाला असता, तर उत्तर सापडलं असतं का? नाही. म्हणून एखाद्या परिस्थितीमधून बाहेर निघताना आपला दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि तो सकारात्मक असला पाहिजे, की ज्याच्यातून आपल्याला बाहेर आलं पाहिजे, बाहेर येता आलं सुद्धा पाहिजे. कधी कधी आपण संकटाला इतकं कवटाळून घेतो, हे माझ्याच नशिबी का आलं, हे मलाच काय होतंय, मलाच का वारंवार येतात, मलाच चॅलेंज का येतात. मग जर तुम्ही मलाच म्हणून रडत बसलं ना, मग तुम्हालाच येणार. मग तुम्ही त्याचे पॉझिटिव्ह, आता मला सांगा, तुम्हाला जर वारंवार संकट येत असतील, सारखं जर अडचणी येत असेल, तुमच्याबद्दलच अपमानपणा येत असेल, तुम्हाला सगळे ओरडत असतील, तर तुम्ही याच्यातून सकारात्मक काय दृष्टिकोन पाहाल?
बघू तुमचा पण दृष्टिकोन कसा आहे पाहूया. तुम्ही मग त्याच्याकडे सकारात्मक कसं पाहायचं, पॉझिटिव्हली कसं पाहायचं? नाही पाहणार आपण पॉझिटिव्ह? येतोय का आवाज माझा? आवाज येतोय का? मग काय कसं पाहणार? हो होते. की नाही? लगेच लगेच त्याच वेळेला सकारात्मक पाहू शकत नाही. कारण त्यावेळेला लगेच त्याच वेळेला आपण सकारात्मकतेने आपण पाहू शकत नाही. का तर त्यावेळेला आपल्या वाटेला अपमान आलेला असतो. आपण थोडेफार म्हणजे सॅड वृत्ती म्हणजे उदास असतो त्यावेळेला, की बाबा विचार करतो, हे असं का झालं? काय कशाला झालं? थोडंफार रडतो, विचार करतो. त्यानंतर मग एक गोष्टी असं लिंक लागायला जातात, की बाबा विचार करतो ना आपण, की हे असं का झालं? कशामुळे झालं? मग असं जर केलं नसतं तर आपल्याला हे आलंच नसतं. तर मग हे लिंक लागत जाऊन मग तेव्हा कळेल, की बाबा मी असं करायला नाही पाहिजे होतं. मी तुम्ही जर जी लिंक योग्य वापरली की पद्धतीने नाही, तुम्ही जी लिंक म्हणताय की नाही, ती लिंक म्हणजेच मर्म आहे बरं का. ती लिंक म्हणजेच मर्मदृष्टी आहे. मर्मदृष्टी मूलतः तुम्ही विचार करता. आता ते विचार करत असताना त्या परिस्थितीला नेहमीच बघा, एक संकट झाले की एक येत असतं, एक अडचण झाली की एक अडचण असते. एकदा ओरडली की परत ओरड मिळत असते. ती लिंक येते. मग ह्याच्यातून आपण निराश होतो, की मलाच का बरं असं होतं? सगळेजण येतात, उठतात, सुटतात, मलाच ओरडतात. सगळे उठतात, सुटतात, मलाच काम लावतात, मलाच बडबड करतात, मलाच असं होतंय. माझ्याच नशिबी हे का? मग अशा वेळी सगळं येत असताना मॅडम म्हणल्या, की त्यावेळेला येत नाही. बरोबर आहे. त्यावेळेला जर येत नसेल, तर त्या घटनेमध्ये सुद्धा किंवा तशा टाईमाला सुद्धा आपण आपली विचारसरणी पॉझिटिव्ह करू शकतो. हे संकट मलाच येत आहे, बाकीच्याला कुणाला येत नाही. याचा अर्थ मी ह्या संकटाच्या लायक आहे. हे माझ्या लायक आहे. मी सोडवू शकते. मी इलिजिबल आहे हे संकट सोडवण्यासाठी. म्हणून असं जात असेल, असं घडत असेल, की माझ्याच नशिबी हे संकट येत आहे. पॉझिटिव्ह थिंक करून आपण ते लढवू शकतो. पण एक काळ असा येतो, की सारखं त्या संकटाला तोंड देतात आणि तो आपण हरतो. आता बास म्हणतो. पण परत एनर्जी येण्यासाठी मात्र तुम्हाला त्या दृष्टिकोन तुम्हाला वापरलाच पाहिजे आणि तो दृष्टिकोन सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि फक्त त्याच वेळेस नाही, तर आयुष्यामध्ये, जगामध्ये वावरत असताना, आयुष्यामध्ये हे जग जगत असताना हे खूप सुंदर आहे. मनाला सोपं आहे. पण ते म्हणल्याशिवाय सुंदर दिसत नाही लक्षात घ्या. आता दृष्टिकोन म्हणजे काय? आपल्या उघड्या डोळ्याने जे पाहतो ते. आपण ज्याप्रमाणे आपला दृष्टिकोन लावून त्या गोष्टीकडे बघतो तसं. तुम्ही जर काळ्या रंगाचा चष्मा डोळ्यावर घालून जर समोरचं जग पाहिलं, तर जग तुम्हाला काळं दिसणार आहे. ते निळं दिसणार नाही. निळ्या रंगाचा चष्मा घालून पाहिला, तर तुम्हाला जग निळं दिसेल, हिरवं दिसणार नाही. तुम्ही ज्या रंगाचा चष्मा घालून तुम्ही जगाकडे बघाल, त्या रंगाचे तुम्हाला ते दिसतील. सेम अप्रोच असाच असणार आहे, दृष्टिकोन तसाच असणार आहे. म्हणून अध्ययन करताना आपलं जे काही दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. जर माझी सकाळी आई-वडिलांबरोबर भांडण झालं असेल, तर माझा दृष्टिकोन परत जर कोण त्यांच्याबरोबर येऊन गप्पा मारत जरी असलं, वेगळ्याच विषयावर जरी गप्पा मारत असली असती, तरी माझा दृष्टिकोन काय निर्माण होणार आहे? हे माझ्या संदर्भात काहीतरी सांगत आहे. येणार आहे की नाही? होतं की नाही असं? होतं की नाही? हो सर, होतंय बरोबर आहे. हां. मग हा असतो दृष्टिकोन, हा असतो अप्रोच आणि ह्याच्यानुसारच आपण काय करत असतो? शिकत असतो. आलं लक्षात? अशा प्रकारे या ठिकाणी गेस्टॉलचं म्हणणं होतं. आता आपण पाहणार आहोत पुढची थिअरी, ती म्हणजे कर्ट लेव्हिनेची कॉग्निटिव्ह थिअरी ऑफ लर्निंग. ज्याला आहे ना आता तुमचं मूड आहे की नाही? आहे ना? आता मराठीमध्ये लिहून घ्या. कर्ट लेव्हिनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. कर्ट लेव्हिन याची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. ह्या कर्ट लेव्हिननं जी काही एक उपपत्ती मांडली. आता बघा हे सगळे जे आहेत ना गेस्टॉलच्या वर्गामध्ये आहेत, समष्टीवादामध्ये आहेत. माणसाचं लर्निंग नेमकं कसं होतं हे प्रत्येक जण आपापल्या उपपत्तीमधून सांगत आहेत, आपापल्या थेअरीमधून सांगत आहेत आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करत. हे करत असताना कर्ट लेव्हिननं सुद्धा आपली एक उत्पत्ती मांडली आणि त्या उपपत्तीचं नाव आहे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. आता कॉग्निटिव्ह फील्ड थिअरी जी आहे, ही फील्ड थिअरी म्हणजे क्षेत्रीय उत्पत्ती. आता
हा जो कर्ट लेव्हिन होता, हा कर्ट लेव्हिन कॉफ्का आणि कोहलर यांचा सहकारी होता. कुणाचा? काफ्का आणि कोहलर यांचा तो काय होता? सहकारीच होता. याचा अर्थ ह्याचा विचार करणं त्यांच्यासारखंच असणार आहे. याचा जन्म 1890 मध्ये झाला आणि त्याचा जो काही मृत्यू आहे तो 1947च्या दरम्यान झाला. हे जे काही समष्टीवादी मंडळी आहेत, आता जे आपण बघितले, जसे की काफ्का असेल, कोहलर असेल, वर्धायमर असेल, आता हे कर्ट लेव्हिन पाहतात, ही सगळी मंडळी जी आहेत की नाही, या सगळ्यांनी अवबोध, अध्ययन आणि विचार प्रक्रिया यांचाच अभ्यास केला त्यांनी. अवबोध, अध्ययन आणि विचार प्रक्रिया यांचाच अभ्यास केला. म्हणून ह्या कर्ट लेव्हिननं मात्र काय केलं, या कर्ट लेव्हिननं काय केलं, तो प्रेरणेकडे थोडं अधिक लक्ष दिलं. कशाच्या प्रेरणेकडे? अध्ययनाच्या प्रेरणेकडे. म्हणजे अध्ययनाची प्रेरणा जशी, तसं वर्तन आमचं होत आहे असं त्यांचं मत आहे. कुणाचं? कर्ट लेव्हिनचं. म्हणून कर्ट लेव्हिनने त्याची जी उपपत्ती मांडली ती अशा डायग्राम मध्ये मांडली. आता बघा, हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, आणि मग बघा ते कसं होतंय का नाही. आता प्रत्येकाचे आई वडील वेगवेगळ्या फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये काम करत असतात. आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो. आपली बहीण, आपली आई, आपले वडील, आपल्या राहणारे फॅमिली मेंबर्स किंवा आपल्या क्लोजर मध्ये येणारे जे मित्रमंडळी आहेत, ते वेगवेगळ्या फील्डमध्ये कार्य करत असतात. त्यांच्या त्या फील्डमधला, त्यांच्या त्या गोष्टीमधला किंवा त्यांच्या त्या सांगण्यामधून आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान होतं की नाही, एवढं पहिलं सांग. काही ज्ञान होतं की नाही? होतं सर. जसं की जसं की आता माझे सासरे डॉक्टर होते, त्याच्यामुळे मला थोडं थोडं माहिती आहे की कोणत्या टॅब कधी द्यायच्या, आजारपण आल्यावर काय काय कोणतं कोणतं ट्रीट करायचं, सलाईन कसं लावायचं, सगळं. वा, छान छान छान, एकदम. आता तुम्ही काय करताय? तुम्ही कुठल्या फील्डचे आहात? तुम्ही कुठल्या फील्डचे आहात? शिक्षक आहे. तुम्ही शिक्षक आहे आणि सर्वसाधारण पाहताना शिक्षकाचा आणि डॉक्टरकीचा काय संबंध येतो का? येत नाही. मग कुठल्या टॅब कधी द्यायच्या काय माहित असतात का? माहित नाही. सलाईन कशी लावायची, नस कशी शोधायची, त्याच्यामध्ये ते कसं लावायचं माहित आहे का? नाही. परंतु ह्या व्याख्या तुम्हाला कळल्या. कशामुळे कळल्या? की आपला व्यक्ती म्हणजे सासरे तुमचे त्या फील्डमध्ये होते, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या ऐकण्यातून, किंवा सहवासातून, किंवा तुम्ही तर कधी फील्ड व्हिजिट केली असेल त्यांच्यातून तुम्हाला कळलं. म्हणजे माणूस ज्या क्षेत्रामध्ये राहतो तिथली जी प्रतिसाद असते, त्या गोष्टी असतात, त्यानुसार व्यक्ती त्याला प्रतिसाद देत असतो. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे का चुकीचं आहे? त्याच गोष्टीनुसार आपण प्रतिसाद देत असतो. कुणाचे वडील डॉक्टर हे असतील बघा, काय म्हणतो आपण त्याला, पोलीस असतील, तर पोलीस म्हणलं की बोलण्यातून कधी कधी आरोपी हा शब्द येतो, है की नाही? कधी मीटिंग हा शब्द येतो, कधी बॉस, आमच्यावरचा बॉस, है की नाही, हा येतो. मग कधी कधी केसेस येतात आणि मग केसेसच्या रिलेटेड काही माहिती येतात, मग काही शब्द येतात, मग काही कलम येतात. मग बघा, त्या महान मुलाला त्या गोष्टी माहीत झालेल्या असतात, त्या संकल्पना माहीत झालेल्या असतात का नाही? चोर, पोलीस, न्याय, अन्याय, कलम, या कलमा अंडर खाली त्याला धरलं, आहे की नाही? म्हणजे माणूस सगळ्याच गोष्टी ज्या आहेत की नाही, त्या सगळ्याच गोष्टी फक्त स्वतःहून शिकत नाही, तर त्याच्या राहणाऱ्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींशी त्याचा संबंध येतो, त्या व्यक्तीशी तो काय करत असतो? शिकत असतो. आता याच्या ठिकाणी जी फील्ड हा शब्द वापरलेला आहे, हा फील्ड शब्द कोणी वापरला? फील्ड थेरी म्हणलं ना, कॉग्निटिव्ह फील्ड थेरी, म्हणजे ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती असं वापरलं. मग हा जो फील्ड आहे, या ठिकाणी त्यानं जे फील्ड वापरलं गेलं, ते व्यक्ती ज्या ठिकाणी वावरतं, व्यक्ती ज्या ठिकाणी वावरते, त्या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचे वैशिष्ट्य म्हणजे ते क्षेत्र आहे. आणि त्या वैशिष्ट्याला, ज्या बाबींना व्यक्ती प्रतिसाद देते, त्या सर्व बाबींचा समावेश या क्षेत्रामध्ये येत असतो. त्याला आपण क्षेत्र म्हणलेलं आहे. आता ही जी पूर्ण डायग्राम दिसतेय, ही जी तुम्हाला पूर्ण डायग्राम दिसते, ही फील्डची डायग्राम आहे.
फील्ड, फील्ड म्हणजे क्षेत्र, ज्या ज्या ठिकाणी येतात ते. आता बघा आता ह्या फील्डमध्ये बघा केवळ भौतिकच घटक असतील असं नाहीये. आपण ज्या एरियामध्ये राहतो किंवा जी व्यक्ती जिथं जिथं राहतो त्या ठिकाणी फक्त भौतिक घटकच येतात असं नाही. मग काही वस्तू असतील, व्यक्ती असतील, त्यांचे विचार असतील, त्यांच्या कल्पना असतील, त्यांची उर्मी असेल, त्यांची मानसिक ताण असेल, त्यांचे बोध, अवबोध, विचार, कल्पना या सर्व बाबींचा समावेश आपल्याला या क्षेत्रामध्ये करून घ्यावा लागतो किंवा येतो सुद्धा. म्हणजे हा फील्ड जो आहे त्या फील्डमध्ये येणारे सगळेच गोष्टी बाबी येतात. मग तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये राहा, सांगितलेलं आलं का लक्षात? मी समजते सांगते ते समजतंय का? आपल्या घरामध्ये एवढे मोठ्या व्यक्ती आहेत आणि एवढ्या व्यक्ती सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु संध्याकाळी जेव्हा आपण जेवायला बसतो, ज्या डायनिंग टेबलवरती बसतो, त्यावेळेस कळत नकळत विचार येतात, ते एकमेकांची शेअरिंग करतात, त्यांच्या क्षेत्रातली माहिती देतात. आज मी शाळेत असं शिकवले, बोर्डवर असं लिहिले, मग विद्यार्थी असे असतात, तसे असतात. त्या त्यांच्या सासऱ्यांना पण कळलं ना की विद्यार्थी कशा प्रकारचे असतात. म्हणजे सासऱ्यांना यांची शिक्षक पेशीमध्ये असणाऱ्या संकल्पना त्यांना माहीत झाल्या आणि डॉक्टर पेशीमध्ये नेमक्या कोणकोणत्या संकल्पना, कन्सेप्ट असतात त्यांना कळल्या. मग या दोघांचं क्षेत्र विस्तृत झालं का नाही? एकाच झालं का क्षेत्र विस्तृत? मग कोणाचं क्षेत्र विस्तृत झालं? कोणाकोणाचं झालं? डॉक्टर आणि दोघां शिक्षक दोघांचंही क्षेत्र विस्तृत झालं. त्यांच्या संकल्पना त्यांच्याकडे गेल्या, त्यांच्या संकल्पना त्यांच्याकडे आल्या. म्हणून ह्या क्षेत्रामध्ये फक्त भौतिकच नाही तर भौतिक बाबी बरोबर मानसिक बाबींचाही समावेश होत असतो. म्हणजे फील्डमध्ये फक्त भौतिक बाबींचा नाही तर मानसिक बाबींचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. प्रत्येक व्यक्तीचं जीवन क्षेत्र वेगळं आहे, भिन्न आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? प्रत्येक व्यक्तीचं क्षेत्र हे भिन्न आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे सर. आणि प्रत्येक व्यक्तीचं क्षेत्र हे वेगवेगळं असल्या कारणामुळं त्याच्या जीवन क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीच्या भोवतालची परिस्थिती, तिची जी काही व्यक्ती आहे ती व्यक्ती दखल घेत असते. म्हणजे त्याच्या अवतीभोवती ज्या गोष्टी येतात त्या घडतात, ज्या गोष्टी दृश्यमान आहेत आणि ज्या नाही, त्या व्यक्तीकडून जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं त्या गोष्टीची आपल्याला काय केली जाते? दखल घेतली जाते. अशा सगळ्या गोष्टींचा, बाबींचा समावेश आपल्या क्षेत्रामध्ये येतो. आपण ज्या ठिकाणी राहतो बघा, आपण परिस्थिती पाहिल्या पाहिजे, अनुवंशी पाहिला, परिस्थिती म्हणजे वातावरण पाहिलं का नाही? मग त्याच वातावरणाचा म्हणायचं, याला थोडक्यात म्हणायचं ते वातावरण, तुम्ही जिथं राहता तिथं वातावरण, ते क्षेत्र. प्रत्येक व्यक्तीनं आपली आपली वेगवेगळी कन्सेप्ट मांडली. त्या लोकांनी प्रत्यक्ष मांजरावर, कुत्र्यावर, ह्याच्यावर त्याच्यावर प्रयोग केलाय. आता ह्यांच्या डायग्राम वरून आपल्याला उत्पत्ती समजून घेताना कधी कधी त्रास पण होऊ शकतो. पण तो त्रास करून घ्यायचा नाही, सहज समजून घ्यायचं. जितपत समजतं तितपत समजेल, नाही समजलं सोडून द्यायचं, पण टेन्शन घ्यायचं नाही. आता बघा हे व्यक्ती आणि त्या पहिलं आलं क्षेत्र, तो ज्या एरियात राहतो जिथं पण राहतो. मग तुमच्याकडून कळून न कळून काही व्यक्ती येतात, जसं की दूधवाला असेल, कामवाली असेल, झाडूवाली असेल, स्वयंपाक करणारी असेल, ह्या लोकांशी तुमचा कधी संपर्क येतो का नाही येतो? मग कळत न कळत ते लोक तुमच्याशी काही ना काही शेअर करत असतात. मग तुम्हाला त्यांच्या बाबी कळतात की नाही? मग आता ह्या सगळ्या बाबी, सगळ्या गोष्टी फील्डमध्ये आल्या. फील्ड म्हणजे आपलं काय झालं? आता बघा ह्यामध्ये एक बिहेवियर असतं. बिहेवियर म्हणजे वर्तन असतं. आता हे वर्तन बघा, आता या ठिकाणी आकृतीमध्ये काय काय दिसत आहे पहिलं पाहूया, आहे की नाही? आता या ठिकाणी तुम्हाला सायकोलॉजिकल एन्व्हायरमेंट दिसतंय का हो? दिसतंय का? दिसतंय का? हो सर. हे त्याला म्हणायचं आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या वातावरण, ठीक नाही? मानसशास्त्रीय वातावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे ना. मग याला आपण मानसशास्त्रीय वातावरण दाखवले आपण ई या शब्दाने दाखवायचंय. कशाने दाखवायचंय? ई या शब्दाने दाखवायचं. आता या ठिकाणी पर्सन दिसतोय. पर्सन म्हणजे व्यक्ती आहे, मानसशास्त्रीय दृष्ट्या व्यक्ती आहे. हा कशाने दाखवायचा आपल्याला? पी या शब्दाने दाखवायचा. कशाने दाखवायचा आहे? पी.
लक्षात घ्या, हे शब्द सांगतोय ते लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. कारण विचारलं जातं की कर्ट लेव्हिननं त्याच्या ज्ञानात्मक क्षेत्रीयमध्ये पी हा शब्द कशासाठी वापरलेला आहे. तर पी हा पर्सन साठी वापरलाय. पर्सन म्हणजे व्यक्ती. इन सायकोलॉजिकल इन्व्हायरमेंट म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या वातावरण तो दाखवला त्याने ई ने. कशात दाखवला? ई ने. आता या ठिकाणी विक्टर हा शब्द आहे बघा, कुठं दिसतं का तुम्हाला विक्टर हा शब्द? हा आहे विक्टर शब्द. हा विक्टर शब्द आहे, त्याची सदिश राशी आहे. हा विक्टर शब्द व्ही या शब्दाने दाखवलेला आहे आणि त्याला काय आहे? सदिश राशी आहे. आता ही सदिश राशी म्हणजे काय? कोणत्याही वस्तूचं स्थानांतर व्हायचं असेल तर तिला विशिष्ट दिशेने बल लावलं पाहिजे. बरोबर की नाही? कुठल्याही वस्तूचं स्थलांतर व्हायला पाहिजे असेल तर तिला विशिष्ट दिशेने बल लावणं खूप गरजेचं आहे. भौतिक क्षेत्राप्रमाणे भौतिक क्षेत्रातल्या व्याख्यात ना हा जो कर्ट लेव्हिन होता, भौतिक शास्त्रातला तो माणूस होता. त्याच्यामुळे त्याने त्या भौतिक शास्त्रातल्या संकल्पना इथं वापरल्या आणि या संकल्पना वापरून त्याने ही उपपत्ती स्पष्ट केली. विक्टर मध्ये सदिश राशी आहे की ज्या गोष्टीकडे आपण बल लावतो ती गोष्टी होते. बरोबर काय? म्हणजे ज्या गोष्टीला जिकडे हलवायचं आहे त्या गोष्टीला आपल्याला टेबल पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला विशिष्ट दिशेने बल लावावं लागेल का नाही? मग ते लावलेलं बल आहे. या भौतिक क्षेत्रातला हा असल्यामुळं त्या भौतिक क्षेत्राप्रमाणेच त्यानं मानसिक क्षेत्राला देखील नियम लागू केले ह्या कर्ट लेव्हिननं. म्हणून आपण हा व्यक्ती आहे आणि त्याने लावलेली ही सदिश राशी. बरोबर? आता इकडे पण विक्टर आहे आणि इकडे पण विक्टर शब्द आहे. एखाद्या गोष्ट होण्यासाठी आणि न करण्यासाठी लावलेले आपले असतात काय असतात? बल असतात. आता या ठिकाणी बेरर दाखवलंय. बेरर म्हणजे आहे अडथळा. कशासाठी? व्यक्तीला एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी लावलेलं बल. मला डॉक्टर व्हायचं असेल तर मला येणारे हे गोल आहेत आपले. मग मला डॉक्टर व्हायचं असेल तर मी डॉक्टरच्या दिशेनेच प्रयत्न करेल ना. मग डॉक्टर काय काय लागतं? 10वी पर्यंत शिक्षण चांगलं पाहिजे. मग 10वी गेले की 8 मध्ये गेले की मी डॉक्टर होऊ शकतो का? 8 मध्ये जर मी ऍडमिशन घेतलं तर मी डॉक्टर होईन का? नाही होणार, सायन्स घ्यावं लागेल. घ्यावं लागेल. मग नुसतं सायन्स घेऊन जमणार आहे का? काय करावं लागेल अजून मला? मग मी सायन्स घेतल्यावर झालो का डॉक्टर? नीट नीट करावं करावं लागेल. लागेल. तर नीट अभ्यास परीक्षा करावा द्यावी लागेल लागेल. की नाही? नीट करावी लागेल. मग नेट जर मी नेटानं केली तर नेटानं मी काय होणार आहे? मी पास होणार आहे. मग माझं कुठंतरी नंबर लागणार आहे. मग मी जाणार. म्हणजे तुम्हाला जे व्हायचं असेल त्या दिशेनं तुम्हाला बल लावावं लागेल. मला डॉक्टर व्हायचं आहे पण मी बी केलं 11वी 12वी 8 मधनं गेलो मी डी.एड केलं, बी.एड केलं. मग मी डॉक्टर होईन का? होईन का? नाही होणार. हा. आणि जरी डॉक्टर झालो तर मी पदवीनं होईन, मी फिलॉसॉफर होईन, आहे की नाही? पण मी वैद्यकीय डॉक्टर होणार नाही. मग वैद्यकीय डॉक्टरसाठी मला त्या दिशेनेच फोर्स लावावा लागणार. म्हणून या ठिकाणी त्यानं लावले हे त्या गोष्टी पर्सन, मग त्याला येणाऱ्या अडचणी आणि त्या दिशेनं आपण त्याला केलेले प्रयत्न मिळवण्यासाठी मग येत असतं आपलं गोल अचीव्ह होत असतं. मग त्याला काही अडथळे येतात. मग अशा वेळेस बघा जो वातावरण तुमचं असतं की नाही, हो डॉक्टर हो, असं हो तसं हो, त्यावेळेस तुमचं सायकोलॉजिकल इन्व्हायरमेंट डॉक्टर करायला एवढं लागत असेल तर कशाला मी डॉक्टर होतो? मग आपण आपलं क्षेत्र लिमिट करतो. मग बाउंड्री ऑफ लाईफ स्पेस. मग आपलं त्याच बाबतीमध्ये आपलं आयुष्य रेषा मारून जातं. त्याच्या पलीकडे आपण काय जाणार आहे का? त्या क्षेत्रात डॉक्टर झालो तर त्या डॉक्टरच्या क्षेत्राच्या बाहेर आपण काय पाहणार आहे का? नाही. म्हणून ही आपली बाउंड्री लाईन म्हणून यानं आपली अशी ही गोष्ट दाखवली. याच्यामध्ये एक येतं मिती म्हणजे आपण एक डायमेन्शन येतो. त्या डायमेन्शन मध्ये काय होतं बघा, कर्ट लेव्हिननं या डायमेन्शनचा अर्थ काय सांगितलं बघा. मानसिकतेमध्ये वास्तविकता, अवास्तविकता, काल अशा 3 मिती मानतो. 3 मिती आहेत. त्याला आपण काळ पण म्हणतो. काळ पण म्हणतो. त्याच्यामध्ये वास्तविकता असते, अवास्तविकता असते आणि काल असतो. अशा 3 गोष्टी आहेत. मानसिक भूतकाळाकडून मानसिक भविष्य काळाकडे अशी कालमितीची दिशा असते. जसं की आपण
काही गोष्टी पाळत असतो बघा. वास्तवामध्ये जे असतं, माझं वास्तव असं आहे की मला आता सध्याला एबीसीडी पण येत नाही आणि माझं भविष्य असं मला वाटतं की मी डॉक्टर व्हावं. मग होईल का हो मी? माझं असं वास्तव आहे आणि असं भविष्य असेल. तर अवास्तव मी अपेक्षा ठेवली तर चालेल का? मग त्याच्यासाठी काय होईल? मग काय येतो? अडथळा येतो, बेरर्स येतात, आहे की नाही? मग हे जे काही वास्तव आणि अवास्तवामधली दरी आहे, ती दरी ही सायकोलॉजिकल एन्व्हायर्नमेंट आहे. अपेक्षा आपली भरपूर असतात की नाही? आपल्या आई-वडिलांच्या सुद्धा अपेक्षा असतात, की मुलांना डॉक्टर व्हावं, इंजिनिअर व्हावं आणि आपण काय झालेलो असतो? आपण काय होतो? काय होतो? अरे त्यांच्या बोला ना विरुद्ध तुम्हाला. काहीतरी वेगळं, वेगळंच होतं. का बरं त्यांच्या वेगळं विरुद्ध झालं? वेगळं. का पण वेगळं झालं? का झालं बरं वेगळं? कारण त्यांची कॅपॅसिटीच नसते ना तेवढी. करेक्ट. म्हणजे ते काय आहे? वास्तव आहे. ते काय आहे? वास्तव आहे. आणि अवास्तव काय आहे? जे आपल्याबद्दल पाहिलं किंवा आपलं जे स्वप्न लागलं ते अवास्तव आहे. या सगळ्या बाबी ज्या आहेत ना, याच्यामध्ये येत असतात, या मितीमध्ये येत असतात आणि त्याच्यानुसार माणूस वागत असतो. आता इथे तुम्ही कुठली पण गोष्ट ठेवा, इथे गोल ठेवा. तुम्ही इथे एक गोल ठेवा. एक ध्येय तुम्हीच सांगा मला आता. चला सांगा आता. आता तुम्ही इथे एक गोल ठेवा, त्याच्यानुसार ना या क्षेत्रातून आपण कसं जातो हे तुम्हाला मी सांगेन. आता क्षेत्र ठेवा, एक गोल ठेवा. कोणी पण सांगा, एक गोल ठेवा. मला हे व्हायचं आहे. आपल्या आयुष्याचं गोल ठेवा एक. मला शिक्षक व्हायचंय. शिक्षक व्हायचंय. ठीक आहे. आता ऑलरेडी तुम्ही शिक्षक झाले तरी पण तुम्हाला शिक्षक व्हायचंय. ठीक आहे. आता हे झालं शिक्षक. आता हे झालं आपण पर्सन आहे. आता इथे ह्या डायग्राममध्ये ठेवता. हे तुम्ही व्यक्ती आहे आणि आता तुमची जी काही विक्टर आहे, ते तुमचं जी काही ऊर्जा आहे, ती जी ऊर्जा तुम्ही कुठे लावणार आहे तुम्ही आता? तुम्ही शिक्षक होणार आहे, तुम्ही कुठे लावायचे तुम्हाला ऊर्जा? टीईटी परीक्षेला. करेक्ट. आता मग ती तुम्ही गृहीत धरूयात आपण, की तुमचं डी-एड झालंय, बी-एड झालंय, सगळं झालंय. गृहीत धरूया. नाहीतर मग हे जर गृहीत नाही धरलं, तर मग मला मागून यावं लागेल. तुम्ही 10वी पण केली, 12वी केली, मग कुठंच ऍडमिशन नाही मिळालं म्हणून तुम्ही डी-एडला ऍडमिशन घेतलं. मग कोणीतरी सांगितलं 2-2.5 वर्षाचं जर असतंय, लगेच तुला नोकरी लागतेय. कोणीतरी सांगितलं. म्हणून तुम्ही डी-एड केलं. डी-एड केल्यावर नोकरी नाहीच मिळाली. मग काय करते बसून? मग बी-ए करायला लावलं. मग बी-ए करता करता असं बी-ए केलंय, तसं मी बी-ए केलंय. तू डी-एड पण झाली आहे. मग आता कर बी-एड. मग बी-एड बी केलं. आहे की नाही? मग हे सगळं केलं. मग आले सर मी सर शिक्षक व्हायचीच नव्हते, चुकून झाले बघा. आणि मग इथं बी-एड आले आणि शिक्षक आले आणि असं गव्हर्नमेंटनं परत तुम्हाला काय काढलं? टीईटी काढली. आणि आता तुम्हाला व्हायचंय परमनंटवाला टीचर. आता हे तुमचं बॅकग्राऊंड आहे. हे सगळं बॅकग्राऊंड झालं. आता तुम्हाला व्हायचं टीईटी आणि मग टीईटी पास झाल्यावर तुम्ही परमनंटवाला टीचर होणार. कारण तुम्हाला कुठेतरी टीआयटी तर नोकरी लागणार किंवा साधं तुम्ही पैसे भरून जरी लागायचं म्हणलं तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी पास असणं गरजेचं आहे. आता तुम्ही सदिश राशी लावली तुमची त्या टीईटी कडे मला शिक्षक व्हायचंच. हे तुम्ही पर्सन आहे आणि तुम्ही लावलेली हे. आता बेरर काय येतील? अडचणी काय येणार आहे तुम्हाला? हे सगळ्या फेस करत असताना अडचणी काय येणार आहेत? अडचणी काय येणार आहेत? बेरर क्या आएंगे? कन्सेप्ट हो, पेपर, सिलेबस, मग त्याच्या काही प्रिपरेशन्स, मग त्याच्यातले विषय असतील इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, त्यांचा अभ्यास असेल. मग हे अडचणी, मग अडचणी तुम्हाला ते शिकू न देणं. मग तुम्ही क्लास लावले, क्लासचं टायमिंग तुमचं त्याचं न जुळणं, तुम्ही कुठेतरी जॉब करताय त्याची धावपळ, घरातलं वातावरण, मुलांची आवराआवर, घरच्यांची आवराआवर, घरातलं वातावरण, असाच कोण आजारी पेशंट असेल तर मग त्याची देखरेख. या सगळ्या जबाबदारी तुम्हाला पुढं नेण्यापासून रोखतात. तुम्ही लावली सदिश राशी तुमची टीईटी पास होण्यासाठी आणि या अडचणीनं जोर लावलं तुम्ही टीईटी कडे न जाण्यासाठी. बघा येतात की नाही अडचणी? येतात, भरपूर अडचणी येतात. मला सकाळी तास नको आहे तरी गुरुजींना सकाळचा तास लावला. काय मस्त रे हा. आली की नाही अडचण? सकाळचा तासला मी बसले. कासुली बापडे म्हणून मी बसले. अशात कोणतं आणि कोणतं काय मान. अर्ली मॉर्निंगचा टाइम आहे, कोणाचा चहाचा वेळ झालाय, कोणाचा नाश्त्याचा वेळ झालाय आणि त्यांच्या ऑर्डर येतात. आला का नाही बेरर? बेरर आला का नाही? आता अजून काय बेररला? अशात नेट पॅक संपला. आला बेरर. अशामध्ये तुमचं रेंज गेली. आला तर येतं की नाही? मग तरी सुद्धा जर माझी राशी किंवा माझं काही सदिश राशी ज्याला आपण म्हणतो, माझं जर बल पॉझिटिव्ह असून ती तिकडे जर असेल तर मी या संकटातून बाहेर निघेल की नाही निघेल एवढं सांग. निघेल की नाही निघेल? जर निघणार. निघेल.
जर माझं फोकस फक्त टीईटी पास होणं असेल तर असे छोटे छोटे मोठे मी संकट सहज पार करेन. आणि हे सहज पार करत असताना माझ्या मनामध्ये येणारे जे काही वेव्ज आहेत, विचार आहेत, कल्पना आहे, हे सगळं माझं सायकोलॉजिकल इन्व्हायरमेंट असणार आहे. आणि आपसुकच मी माझं गोल पार करणार आहे. आणि मी ह्या गोलमध्ये झालं, मी एकदाचे शिक्षक झाले बाबा. आणि मी एकदाचे शिक्षक झाले, की ऑटोमॅटिकली मी माझ्या आयुष्याला एक बाउंडरीज आखते. सकाळी उठायचं, शाळेला जायचं, ते मुलं, ती शाळा आणि आपण. मग आपलं एक सर्कलच आहे. या विश्वाच्या बाहेर आपण जातच नाही. ऑलरेडी आपण एक बाउंडरी टाकून ठेवलेली असते. ठेवलेली असते की नाही? त्या बाउंडरीच्या बाहेर आपण जाणार आहे का? एखाद्याचं आयुष्य त्याच्या क्षेत्रापुरतंच लिमिटेड असतं. ते दुसऱ्या क्षेत्रात वापरून सुद्धा बघत नाही. बरोबर आहे की नाही? येस ऑर नो? हो सर. हो सर. हे क्षेत्रीय ज्ञान सांगतं. आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही जिथल्या क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रामधूनच तुम्ही शिकत असता. त्या क्षेत्रातल्या गोष्टी तुम्हाला कळत असतात. मग त्या क्षेत्रामध्ये जे जे लोक येतील, जे व्यक्ती येतील, ज्यांच्याशी संपर्क येईल, त्या गोष्टीचं पण तुम्हाला ज्ञान होत असतं. आणि आपसुकच म्हणून माणसानं आपल्या आयुष्याला काही बाउंडरी लावू नये. म्हणून इतर क्षेत्रामध्ये सुद्धा डोकावून पाहावं. इतर क्षेत्रामध्ये काय चाललंय ते पाहावं. बातम्या असतील, न्यूजपेपर असतील, याच्यातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. आपण आपल्या क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता इतर क्षेत्रामधल्या गोष्टी, घडामोडींशी संबंध आपण आणावा. आणि हे सगळं करत असताना आपल्यामध्ये सायकोलॉजिकल इन्व्हायरमेंट तयार होत असतं, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यातून आपण गेलंही पाहिजे. बरं, आता पुढची उपपत्ती पाहायची का थांबायची? कारण आपण संध्याकाळी पण तास घेणार आहे. टॉलमन एक आहे, याने आहे, दोन, तीन. सर थांबूयात. सर थांबूयात. 4. आता उपपत्ती राहिलेल्या 4, अजून 4 उपपत्त्या राहिलेल्या आहेत ह्या टॉलमनला धरून. आता एक कमी केली तर पुढच्या तासामध्ये मी 3 संपवू शकतो. म्हणजे आता 3 झाले, पुढच्या ह्याच्यात 3. नाही म्हणलं, टॉलमन खूप मोठा नाही आहे, छोटाच आहे, त्याला मी असं इरीत लगेच संपवू शकतो. कारण याची जी उपपत्तीचं नाव आहे संकेत अध्ययन उपपत्ती आहे. मग आता बघू आपण किती मिनिटं संपते बघूया. खूप संपत नाही, पण ती कळली की नाही पहिलं बघा. आता बघा, हा जो टॉलमन आहे, हा टॉलमन यानं संकेत अध्ययन उपपत्ती मांडली. आणि हा जो होता हेतुवादी वर्तनवादाचा पुरस्कर्ता होता. एडवर्ड चार्ल्स टॉलमन 1886 ते 1959. हा चार्ल्स टॉलमन यानं 1932 मध्ये यानं काय केलं? 1932 मध्ये प्रपोजिव्ह बिहेवियर इन ॲनिमल अँड मॅन हा ग्रंथ प्रसिद्ध केला. आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं संकेत अध्ययन उपपत्ती मांडली. एखाद्या उद्दिष्टाप्रत म्हणा किंवा एखाद्या गोलापर्यंत जाण्याचा मार्ग शोधणं म्हणजेच अध्ययन. केवळ चेतक प्रतिसाद यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करणं म्हणजे अध्ययन नव्हे. बघा, एखाद्या उद्दिष्टाप्रत जाण्याचा मार्ग म्हणजे अध्ययन. केवळ चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये जो बाउंड निर्माण होणार आहे, संबंध निर्माण होणार आहे, ते म्हणजे अध्ययन नव्हे. तर इंद्रिय जी आहे ही इंद्रिय उद्दिष्टाप्रत जाण्यासाठी विशिष्ट संकेत लक्षात ठेवतात, हेच अध्ययन आहे. यालाच त्याने सिग्नल लर्निंग असं म्हणलेलं आहे. कसलं लर्निंग? सिग्नल लर्निंग किंवा साइन लर्निंग. आता प्रत्येकाचं जे काही वर्तन असतं हे वर्तन निश्चित हेतू किंवा ध्येय किंवा प्रयोजन यांना अनुलक्षित होत असतं. आणि आपण ह्या गोष्टीतूनच शिकत असतो असं ह्या टॉलमनला वाटतं. टॉलमन हा समष्टवादी दृष्टिकोन स्वीकारतो. जरी तो हेतुवादी वर्तनवादाचा पुरस्कर्ता असला तरी तो समष्टी स्वीकारतो. कारण काहीतरी हेतू किंवा गोष्टी असतात त्याच्यातून आपण शिकतो. पण त्याला हा जरी समष्टी दृष्टिकोन स्वीकारत असला तरी वर्तनाचा विश्लेषणवादी जी काही व्याख्या आहे त्याला मान्य नाही आहे. त्याचं म्हणणं असं आहे किंवा त्याचा अभ्यास असा आहे की अध्ययनाचा अभ्यास करताना केवळ अध्ययनकर्त्याच्या दृश्यमान
म्हणजे दिसणाऱ्या वर्तनावर अवलंबून न राहता अध्ययनकर्त्याच्या आंतरिक विचार कल्पनांचा विचार करणं हे क्रमप्राप्त आणि क्रमबद्ध आहे असं या टॉलमनला वाटतं. आणि यासाठी त्यानं जी मध्यस्थ प्रवर्तक जी आहेत, ही मध्यस्थ प्रवर्तक म्हणजे आंतरिक बाबी, ज्याला तो आपण मध्यस्थ प्रवर्तक बघितलं बरोबर की नाही. स्वतंत्र प्रवर्तके, मध्यस्थ प्रवर्तके आणि स्वतंत्र प्रवर्तके आपण पाहिली का नाही, पाहिली. मग त्याच्यामधला जो मध्यस्थ प्रवर्तक आहे, हा मध्यस्थ प्रवर्तक विचार किंवा जाणीवेच्या स्वरूपात आहे असं याचं टॉलमनचं मत आहे. आता टॉलमननं संकेत अध्ययन होतं हे कसं होतं हे सिद्ध करण्यासाठी त्याने 3 वेगवेगळे प्रयोग केले. हे 3 प्रयोग करत असताना सुरुवातीला प्रयोग त्यानं टॉलमननं आणि हॉक्झिन यानं 1930 मध्ये केला पहिला प्रयोग. त्यानं पहिला प्रयोग काय केला, स्थान अध्यापनासाठी उंदरावर प्रयोग केला. कुणावर प्रयोग केला, उंदरावर प्रयोग केला. हे बघा याचं पझल दिसतात की नाही, असं या बाजूला उंदराला सोडलं आणि दुसऱ्या बाजूने ते उंदीर त्या अन्नापर्यंत कशा पद्धतीनं जात हे त्यानं पाहिलं. हे अन्न आहे, आता उंदराला ते कशाकडे जायचंय, त्याला कशाकडे जायचंय, अन्नापर्यंत जायचंय. आणि मग अन्नापर्यंत तो नेमका कसा जातो, कसं कसं जातं हे त्यानं पाहिलं. आणि बघा आता चुकलं मी पण, आहे की नाही. आता हे उंदीर आता हे इकडं जाण्यापेक्षा इकडून असं जाय. Correct. सर पहिलंच बरोबर होतं सर, आता चुकलं सर. हा बोला बोला, पहिलंच बरोबर होतं. इथं भिंत लावली ना, हे काय कुठं जायचं आता, नाही सर, इकडून इकडे या ना. कुठे येऊ? तिकडून मग तुम्ही सरळ गेला थोडस क्रॉस व्हा, क्रॉस होऊन इकडून 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 येणार. नाही नाही, पण इकडूनच येता येत नाही. हे पहा उलट जर जे आलं की मधलं लक्षात. आहे ना तिथून या, ते उलटा जास्त. थोडंसं अलीकडे या, माग या. थोडं थोडं आलो बघा, आहे की नाही, आलो का, का चुकला अजून बघा. कुठल्या चुकीच्या नाही सर, कॉलममधून गेलो, बरोबर. चुकीच्या कॉलममधून गेलो का बघा. आता इथं सिग्नल्स काय आहेत, हे अडथळा आहे, या अडथळ्यामधून तो जातोय. मग त्यानं हेच पाहिलं, 5-6 उंदीर एकदम सोडले आणि ते कसे जातात, कुठे जातात हे त्याने पाहिलं. हा उंदीर कुठे जाऊन अडकून बसला बघा. आता हेच आहे, ते ढकलून जाणं, एखाद्या गोष्टीतून क्रॉस करून जाणं, ह्याच्यासाठी त्यानं पहिला प्रयोग केला टॉलमननं हॉकिन्सन याला मिळून 1930 ला. मग त्यानं टिकल पोआ यानं त्याला काय केलं, पारितोषिक अपेक्षासाठी माकडावर प्रयोग केला. माकडावर त्याला पारितोषिक द्यायचं आहे, त्या अपेक्षेसाठी त्याला मिळणार आहे. इथं पण अपेक्षाच आहे. काय अपेक्षा आहे, की त्याला अन्न मिळणार आहे या उंदराला, आहे की नाही. मग परत टॉलमननं काय केलं, तिसरा प्रयोग केला. तो सुप्त अध्ययनासाठी उंदरावर प्रयोग केला आणि तो सुद्धा त्यानं हॉकिन्सन यांनी आणि टॉलमन यांनी मिळूनच केला. आता ह्याच्यामध्ये सूक्ष्म अध्ययन म्हणजे नेमकं काय, सुप्त अध्ययन म्हणजे, तर जे अध्ययन होत असतं की नाही, ते अध्ययन होत असताना त्याचं निरीक्षण करता येत नाही. निरीक्षण करता येत नाही. आता तुम्ही किती शिकताय याचं मी निरीक्षण करू शकतो का, नाही. पण त्या अध्ययनाच्या फलितावरून ते सिद्ध करता येतं की त्याला अध्ययन झालंय का नाही. आता तुम्हाला टीईटीचं कितपत कळलेलं आहे हे मी असं पाहून तर सांगू शकत नाही, पण मी काय करून घेऊ शकतो, मी त्याची एक परीक्षा घेऊ शकतो आणि त्याच्यावरून तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता की मला अभ्यास झालाय का नाही, बरोबर की नाही. मग असे जे वर्तन आहे, मग या वर्तनासाठी तुम्ही बक्षिसाची अपेक्षा आहे का तुम्हाला, अपेक्षा नाही. अध्ययनासाठी बक्षिसाची गरज असतेच असं नाही, असं टॉलमन म्हणतंय. मग बक्षीस द्या म्हणजे त्यानं परत विरोध कोणाला केला, BF स्किनरला केला. कशासाठी, की स्किनरनं सांगितलं की आम्हीच दाखवा. हे न म्हणता आम्हीच द्यायची गरज नाही. जर त्याला शिकायचं असेल, त्याला गरज असेल तर तो शिकेल आणि ते शिकूनच तो पुढे जाईल, असं तो ह्याला म्हणतो. मग एखादी जी कृती असते, ही कृती अध्ययनाचा निकष नाहीये. एखादी कृती म्हणजे त्या अध्ययनाचा निकष नाही. फक्त कृतीवरून अध्ययन झाले की नाही हे समजते असं नाही. म्हणजे एखाद्या कृतीवरून अध्ययन झालं की नाही हे समजेलच असं नाही. पण
कृती आणि अध्ययन या गोष्टी ज्या आहेत ना, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कृती करणं, आता इथं कृती येणं केले, उंदराने इकडून तिकडं गेलं म्हणजे त्याला ते अध्ययन झालं की बाबा जाताना असं जायचंय, असं नाही. कृती आणि अध्ययन हे वेगवेगळं आहे. म्हणून जे काही अध्ययन करता आहे त्यानं ती समस्या सोडवत असताना त्याच्यामध्ये ज्ञानात्मक रचना महत्वाच्या असतात. मग पूर्वीच्या रचनेमध्ये जर बदल होत राहिला आणि एखाद्या विशिष्ट ज्ञानात्मक रचनेमुळे समस्या निराकरण झाले अथवा उद्दिष्ट प्राप्त झालं म्हणजेच अध्ययन झालं असं म्हणता येईल, असं त्याला म्हणायचं. मग ह्या प्रयोगावरून त्यानं काय सिद्ध केलं बघा, या प्रयोगावरून काय सिद्ध केलं की हे जे उंदीर आहे, आता एक 5-6 उंदीर सोडले आणि मग ते हे हळू उंदीर 2 उंदीर इथपर्यंत गेले. मग हे 2 उंदीर ज्यावेळेस बाहेर पडले त्यावेळेस परत यांना रिपिटेशनला पण त्यांनी तो सोडलं. रिपिटेशन मध्ये हे उंदीर ॲक्युरेट लगेच पहिल्या प्रयत्नामध्ये जितका वेळ लागला तितका वेळ दुसऱ्या प्रयत्नात लागला नाही, तितका वेळ त्याला तिसऱ्या प्रयोगात लागला नाही, तितका प्रयत्न त्याला चौथ्यात लागला नाही. तो एकदा लक्षात ठेवला म्हणजे त्याने ती कृती केल्यानंतर त्याला अध्ययन झालं, त्याला समजलं की कुठून कसे जायचं आहे. तो लगेच धावून पळून डायरेक्टली तो फुडकडे घेऊ लागला. मग कधी कधी त्यानं अन्न पण ठेवलं नाही, डायरेक्ट त्याला सोडलं, मग त्याच्यातून तो बाहेर आला. मग त्याचं म्हणणं असं होतं की प्रत्येक वेळी त्याला आमिष दाखवावंच असं काय नाही. मग ह्यानं काय केलं या टॉलमननं, ह्याच्यावरून काही अध्ययनाचे नियम मांडले. त्यामध्ये त्याने 2 महत्वाचे नियम मांडले. एक पहिलं नियम मांडलं क्षमता विषयक नियम आणि ह्याच्यामध्ये सब पॉइंट येतात, हे थोडे थोडे लिहून घ्या. मला वाटतं मी इथं लिहिलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही इथं लिहून घ्या. पहिलं लिहून घ्या क्षमतात्मक नियम, कॅपॅसिटी लॉ. आता हे जे क्षमतात्मक आहेत नियम, त्या क्षमतात्मक नियमामध्ये त्यांनी 6 नियम सांगितले किंवा 6 क्षमता सांगितले. पहिले लिहिलं क्षमताविषयक नियम, त्याच्यामध्ये पहिला नियम सांगितला साधन व साध्य यातील संबंध शोधण्याची क्षमता. साधन व अच्छा. साध्य यातील संबंध शोधण्याची क्षमता. साधन काय आहे आणि काय साध्य करायचं याच्यातला संबंध शोधण्याची क्षमता पहिला असली पाहिजे, कॅपॅबिलिटी आपल्याकडे असली पाहिजे. दुसरं आहे भेदाभेद जाणण्याची व योग्य ते बदल करण्याची क्षमता. भेदाभेद जाणण्याची व योग्य ते बदल करण्याची क्षमता. भेदाभेद जाणण्याची व योग्य ते बदल करण्याची क्षमता. तिसरं आहे धारणा क्षमता किंवा धारणा. तिसरं आहे धारणा क्षमता किंवा धारणा. चौथं आहे नवनवीन साधने. धारणा क्षमता किंवा काय सर? धारणा क्षमता किंवा धारणा. धारणा क्षमता किंवा धारणा हे झालं तिसरं. चौथं आहे नवनवीन साधने. नवनवीन साधने व पर्याय शोधण्याची क्षमता. नवनवीन साधने व पर्याय शोधण्याची क्षमता. पुढचा आहे बोधन क्षमता व कल्पना करण्याची क्षमता. पुढचा आहे बोधन क्षमता व कल्पना करण्याची क्षमता. बोधन म्हणजे बोधन. बोधन क्षमता व कल्पना करण्याची क्षमता झालं. पुढचा आहे निर्मायकता किंवा सृजनशीलता. निर्माण करणे त्याला निर्मायक म्हणतात. निर्मायकता किंवा सृजनशीलता. झालं सर. हे झाले 6 कशाचे क्षमतेविषयक नियमांचे. म्हणजे क्षमताविषयक नियम पहिला, त्याच्यामध्ये उपनियम टाकले तुम्ही 6. आता महत्वाचा म्हणजे मेन दुसरा नियम उद्दीपकासंबंधी नियम.
पाहिलं क्षमताविषयक नियम. आता पाहतो आपण उद्दीपकासंबंधी नियम. त्यातलं पहिलं आहे एकसंगता. पहिला आहे एकसंगता. दुसरा आहे विलयनशीलता. विलयनशीलता. तिसरा आहे समवर्तता नियम, त्याला आपण गेस्टॉल म्हणतो की नाही, समष्टीवादी समष्टी नियम किंवा सर दुसरा समवर्तता नियम किंवा समष्टी नियम. चौथा आहे अवकाश, काल व संघटन. अवकाश, काल व संघटन, प्रक्रिया नियम यातील परस्पर संबंध. प्रक्रिया नियम यातील परस्पर संबंध. पुढचा आहे सादरीकरणाचा नियम. सादरीकरणाचा नियम. त्याच्या पुढचा आहे नवीनता व वारंवारिता. नवीनता व वारंवारिता. त्याच्या पुढे आहे प्रेरणेमुळे प्राणी कृती करण्यास प्रवृत्त होतात. शेवटचा आहे प्रेरणेमुळे प्राणी कृती करण्यास प्रवृत्त होतात. प्राणी कृती करण्यास प्रवृत्त होतात. सहावं काय? हा नवीनता व वारंवारता. सहावं परत एकदा सांगा. झालं. ओके. आता हे सर अशा 1, 2, पद्धतीने 3 रिपीट करा. काय रिपीट करू? 1, 2, 3 पॉइंट. 1 आणि 2 आणि 3 का? पहिला आहे एकसंगता. एकसंगता. दुसरा आहे विलयनशीलता. विलयनशीलता. तिसरा आहे समवर्तता नियम. समवर्तता नियम कशासाठी? आपण समष्टी पण म्हणलेला आहे. झालं 1, 2, 3 केले. पुढे आता या टॉलमननं काय केलं? टॉलमनच्या मते अभिसंधान जे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे, प्रयत्न प्रमाद आणि मर्मदृष्टीमूलक हे अध्ययन पद्धती या सर्व संकेत अध्ययन पद्धतीतच आहे. त्याला असं म्हणायचं आहे की प्रयत्न प्रमाद असू दे, नाहीतर ते मर्मदृष्टीमूलक असू दे, नाहीतर अभिसंधान असू दे, या सगळ्या ज्या आहेत ना ह्या संकेत अध्ययनातच होत असतात. हे इकडं होत तिकडं होत नाही. म्हणून धारणा क्षमता अध्ययनासाठी आवश्यक असलेली क्षमता आहे. धारणा म्हणजे लक्षात ठेवणं, स्मरण. धारणा म्हणजे मेमोरी. धारणा म्हणजे स्मरण. मरण नाही, स्मरण. आता धारणा क्षमता अध्ययनासाठी आवश्यक आहे. धारणा जर नाही झाली तर या गोष्टी होत नाही. कारण त्यानं कसं पाहिलं धारणा होते ती. उंदराला या ठिकाणून पहिलं सोडल्यानंतर न उंदीर लक्षात ठेवून बरोबर त्याच रस्त्याने गेला वारंवार. बघा त्याच म्हणजे कशा काय केलं असेल बरं त्यानं? धारणा केली असेल. म्हणून ज्याची धारणा चांगली त्याचं अध्ययनही चांगलं असं तो म्हणतोय. तर कल्पना करण्याची क्षमता आणि सृजनशीलता या अध्ययनकर्त्याला समस्या गर्भ परिस्थितीमध्ये समस्या निराकरण करण्यासाठी आवश्यक ठरतात. म्हणजे कसली? इमॅजिनेशन आणि तुमची क्रिएटिव्हिटी ही इम्पॉर्टंट आहे एखाद्या समस्येतून बाहेर येण्यासाठी. ज्या ठिकाणी कोहलरनं सांगितलं की मर्मदृष्टी हवी आहे, त्या ठिकाणी हा सांगतोय मर्मदृष्टी म्हणजेच काय बाबा, की एखादा निर्णय क्षमता घेतो आपण, काहीतरी कल्पना करतो आणि काहीतरी निर्माण करतो. निर्माण म्हणजे सृजन करणं, ठीक नाही. आणि ही काही क्रिएट करणं, ते केलं म्हणजेच अध्ययन होतं असं त्याला म्हणायचंय. संकेत साध्य व साधन आणि वर्तन हे जितके वारंवार एकच येतात त्याच प्रमाणात ते वापरण्याची प्रवृत्ती सुद्धा आपली वाढते. म्हणजे वारंवार जर आपण तेच जर गोष्टी केल्या तर त्याच गोष्टी करताना आपल्याला तेच मिळणार आहे जे वारंवार झालेलं आहे. त्यामुळं आपले जर त्याच गोष्टी पुन्हा आल्या तर
त्याला प्रतिसाद सुद्धा पुन्हा तोच मिळतो असं त्याला म्हणायचं आहे. तर इथं ही जी काही थिअरी आहे टॉलमनची ती संपते आणि पुढे जाण्याच्या ऐवजी आपण इथं थांबूया. जर मी इथं तुम्हाला गॅग्नेची श्रेणीबद्ध उपपत्ती जर घेतली तर ती डोक्यावरून जाण्याची एकदम दाट शक्यता आहे आणि गॅग्ने हा पेपर 1 आणि पेपर 2 मधील पेपर 2 मध्ये येतो. त्याच्यामुळे याला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि गॅग्नेची जी काही श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती आहे ती खूप छान आहे. ती समजून घेण्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण आहे. तर आज आपण या ठिकाणी 3 महत्वाच्या उपपत्ती पाहिल्या. 3 महत्वाच्या उपपत्ती पाहत असताना आपण गेस्टॉल थिअरी पाहिली. त्याला आपण समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्ती म्हणलं. इथे जे मूळ जे प्रवक्ते होते, प्रणेते, पुरस्कर्ते, मॅक्स वर्धायमर, कोहलर, कॉप्का, त्या कोहलरनंच मांडलेली आपण उपपत्ती पाहिली. त्याला मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हटलं जातं आणि इन्साइटफुल लर्निंग म्हणतो आपण त्याला. ती जी काही मर्मदृष्टी अध्ययन आहे ते मर्मामुळेच होतं. मग मर्म म्हणजे काय किंवा मर्मदृष्टी म्हणजे नेमकं काय, तर संबंध शोधणं किंवा समग्र आकलन करणं यालाच आपण काय म्हणतो, मर्मदृष्टी म्हणतो. आणि मर्मदृष्टी होण्यासाठी किंवा त्यानं त्याच्यासाठी चिंपांझीवर त्याने प्रयोग केला. त्या चिंपांझीचं नाव होतं सुलतान. सुलतान नावाच्या चिंपांझीवरती त्यानं काय केला, प्रयोग केला. मग त्यानं अध्ययनाचे नियम मांडले. समानतेचा, समीपतेचा, सातत्याचा, प्रवृत्तीचा, परिचितता आणि दृष्टिकोन हे त्यानं मांडलं. त्यानंतर आपण कर्ट लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती पाहिली की ज्याच्यामध्ये त्यानं शब्द महत्वाचे सांगितले. कुठले सांगितले, त्यानं क्षेत्र सांगितलं, त्यानं व्यक्ती सांगितल्या, सदिश राशी सांगितली, प्रेरणा सांगितली, अंतर सांगितलं, अडथळे सांगितले आणि मग लर्निंग कसं होतं हेही त्यानं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे सांगत असताना त्या ज्या व्यक्ती ज्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्रातून त्याला अध्ययन होतं असं सांगितलं. त्यानंतर आपण टॉलमनची अध्ययन संकेत अध्ययन उपपत्ती पाहिली की त्याचं म्हणणं आहे की प्रयत्न प्रमाद उत्पत्ती असू दे, नाहीतर अभिसंधान उत्पत्ती असू दे, नाहीतर मर्ममूलक दृष्टिकोन असू दे, हे सगळं माझ्याच अध्ययनातून होतं, संकेत अध्ययनातून होतं. आणि संकेत अध्ययनाचे त्यांनी 2 नियम मांडले की जर संकेत पूर्ण करून घ्यायचं असेल तर तुमच्याकडे कॅपॅबिलिटी पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला उद्दीपकासंबंधी काहीतरी नियम पाहिजे. तुमच्याकडे क्षमता असल्या पाहिजे साध्य अध्ययन साधन करण्याच्या, भेदावलन जाणण्याच्या, धारणा करण्याच्या, नवीन गोष्टी शिकण्याच्या, आहे की नाही, बोध आणि कल्पना करण्याच्या, निर्णय घेण्याच्या, त्याचबरोबर तुम्हाला नवीन निर्माण करता आलं पाहिजे, त्याच्यात तुमच्याकडे क्षमता असल्या पाहिजे. उद्दीपकासंबंधी तुमच्यामध्ये एकसंगता असली पाहिजे, विनयशीलता असली पाहिजे, क्रमबद्धता असलं पाहिजे. तुमच्याकडे अवकाश, काळ आणि संघटन यांच्यामधला तुम्हाला परस्पर संबंध माहित पाहिजे, तुम्हाला सादरीकरण करता आलं पाहिजे, नवीनता आणि वारंवारता तुमच्याकडे असलीच पाहिजे. जे होतंय हे सगळं प्रेरणेमुळे प्राणी करतं हे टॉलमनला म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या मॉर्निंगच्या सेशनमध्ये जवळजवळ 3 उत्पत्त्या पाहिल्या. त्यात तुम्ही 3ही उत्पत्त्या तुम्हाला समजल्या असं गृहीत करायला